पवित्र पोर्टल 2025-26 तर आज शेवटची तारीख आहे। विद्यार्थी विचारत आहे की यामध्ये मुदतवाढ होणार का। त्याचप्रमाणे यामध्ये जरी 1,70,000 विद्यार्थी असेल तरी सुद्धा तेवढ्या विद्यार्थ्यांनी आपले प्रेफरन्स लॉक केलेले नाही आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आपले प्रेफरन्स लॉक केलेले आहे तर त्या विद्यार्थ्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे पुढील प्रोसेसमध्ये। तर बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण माहिती साइटवर उपलब्ध झालेली आहे। तर सध्याच्या अपडेटनुसार तर अपडेट आहे आज 4:45 तर टोटल किती विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स जनरेट केलेले आहे विदाउट इंटरव्ह्यूमध्ये 1,49,000 म्हणजे आपण 1,50,000 जरी आकडा पकडला तर यामधून 1,42,996 विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स लॉक केलेले आहे। म्हणजे फक्त 1,42,996 विद्यार्थीच पुढील जी निवड प्रक्रिया होणार आहे यामध्ये इलिजिबल असणार आहे। त्याचप्रमाणे 1,40,792 विथ इंटरव्ह्यूमध्ये विद्यार्थ्यांनी आपले प्रेफरन्स जनरेट केलेले आहे, परंतु जनरेट केलेले विद्यार्थी प्रोसेसमध्ये इलिजिबल नसणार आहे। ज्यांनी प्रेफरन्स लॉक केलेले आहे ते विद्यार्थी पुढील निवड प्रक्रियेमध्ये इलिजिबल असणार आहे। तर साधारणतः विदाउट इंटरव्ह्यूमध्ये 1,42,996 विद्यार्थी आणि विथ इंटरव्ह्यूमध्ये 1,25,449 विद्यार्थी हे पुढील प्रोसेसमध्ये इलिजिबल असणार आहे। जी प्रक्रिया आता निवड प्रक्रिया होणार आहे त्यामध्ये तरीसुद्धा साईटवर संपूर्ण अपडेट दिलेले आहे की प्रेफरन्स वेळेत लॉक करा। जे विद्यार्थी प्रेफरन्स वेळेत लॉक करतील तेच विद्यार्थी निवड प्रक्रियेमध्ये इलिजिबल असणार आहेत। कारण बघू शकता अशा प्रकारे 16 तारखेचं जे परिपत्रक आलेलं होतं यामध्ये टोटल किती विद्यार्थी आहे तर 1,70,108 विद्यार्थी आहे। हे विद्यार्थ्यांनी स्वप्रमाणपत्र केलेले आहे, परंतु संपूर्ण विद्यार्थी आता जेही निवड प्रक्रिया होणार आहे त्यामध्ये इलिजिबल नसणार आहे। कारण की जे विद्यार्थी आपला फॉर्म लॉक करतील बघू शकता वरीलप्रमाणे उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट व लॉक झालेले आहेत। यामध्ये मुलाखतीशिवाय 7,647 त्यानंतर मुलाखतीसह 16,498 एवढ्या उमेदवारांनी अद्यापही त्यांचे जे प्राधान्यक्रम आहे हे जनरेट केलेले आहे परंतु लॉक केलेले नाही आहे। आणि जे विद्यार्थी लॉक करतील तेच विद्यार्थी पुढील प्रोसेसमध्ये असणार आहे। तर 16 तारीखच दिलेली आहे, मुदतवाढ दिलेली नाही आहे आणि मुदतवाढ होणार का अशाबद्दलची माहिती आहे, परंतु जोपर्यंत शासनाकडून कोणतेही पत्र येत नाही तोपर्यंत आपण कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही। त्यामुळे 16 तारीख ही आजची आहे आणि आज ज्यांचे फॉर्म लॉक करायचे बाकी असेल त्यांनी लॉक करा। कारण की तुम्ही लॉक करसाल तरच तुम्ही यामध्ये इलिजिबल असणार आहे। जे उमेदवार प्राधान्यक्रम लॉक करणार नाहीत ते प्राप्त असलेल्या जाहिरातीच्या निवड प्रक्रियेत विचारात घेतले जाणार नाही आहे। त्यामुळे जे विद्यार्थी लॉक करतील मी परत सांगण्याचा उद्देश तोच आहे। तर यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान व्हायला नको त्यामुळे तर अशा प्रकारे ही अपडेट आहे। तर लवकरात लवकर आपले फॉर्म भरा आणि 16 तारीख ही आजची आहे आणि आजची लास्ट डेट आहे। जर डेट वाढण्याबद्दल किंवा काही माहिती उपलब्ध झाली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर पवित्र पोर्टल 2025-26च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।